चा अभ्यास करीत आहोत. आत्मा कशाला म्हणतात त्याचं जे काही इतर धर्मीयांच्या दृष्टीनं वर्णन केलेलं आहे ते आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे. बुद्धांना आत्मा मानलेला नाही परंतु पुनर्जन्म मानलेला आहे. या बाबतीमध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये मोठा घोळ आहे. आत्म्याचाच पुनर्जन्म होऊ शकतो, त्याशिवाय पुनर्जन्म होऊ शकत नाही अशी त्याच्या पाठीमागची मान्यता आहे. आणि त्या मान्यतेतला आपण एक महत्त्वाचा भाग बघितला की ज्या आत्मतत्व म्हणून मांडलेलं आहे हे आत्मतत्व अपरिवर्तनीय आहे, चिरंतर आहे, ठोस आहे, कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही असं आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे. आणि सृष्टीचा जो नियम आहे की प्रत्येक गोष्ट परिवर्तनीय आहे, प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे. एखादं परिवर्तन तेव्हा शक्य आहे जेव्हा बदलण्याचा स्वभाव असेल तर. बदलण्याची प्रवृत्ती जर त्या वस्तूमध्ये नसेल तर त्यापासून नव्याची निर्मिती होऊ शकत नाही, त्यापासून वेगळं काही घडू शकत नाही. हे मूळ सत्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक उदाहरण घेऊया की एखादा दगड हा काही त्याच्यात बदल करता येणार नाही अशा स्वरूपाचा जर असेल, अशा प्रकारचा जर असेल, आपण त्याचे कुठली वस्तू बनवू शकतो का, त्याची मूर्ती बनवू शकतो का, त्याला दुसरा काही आधार देऊ शकतो का? बदलू शकत नाही, त्यापासून नवीन काही निर्माण होऊ शकत नाही. ही इतकी सरळ सोपी गोष्ट आहे. आणि सृष्टीचं तत्त्व जे अर्थी बदल असं आहे, परिवर्तन असं आहे. एकही गोष्ट सृष्टीमध्ये अशी नाही की जी परिवर्तन पावत नाही. काही अल्पकाळामध्ये, काही प्रदीर्घ काळामध्ये. या तत्त्वाच्या विरोधात अशा काही गोष्टीचं अस्तित्व या विश्वामध्ये संभवनीय आहे असं मुळीच म्हणता येणार नाही. म्हणून आत्मा मानणं हे त्या पातळीवरतीच अयोग्य ठरतं, चुकीचं ठरतं. आणि म्हणून बुद्धानं ते मांडलेलं नाही. कारण बुद्ध प्रामुख्यानं ह्या तत्त्वावरती जोर देतात जे त्यांनी 2500 वर्षापूर्वी जाणलं, जे आज वैज्ञानिकांना समजलेलं आहे आणि आजचं विज्ञान त्या मार्गानं चाललेलं आहे. हे परिवर्तनाचं तत्त्व की सृष्टीमध्ये काही शाश्वत नाही, प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे, क्षणोक्षणी परिवर्तन पावणारी आहे, हे बुद्धानं त्या काळामध्ये जाणलं. आणि म्हणून आत्म्यासारख्या न बदलणाऱ्या गोष्टीवरती विश्वास ठेवणं हे शक्य नव्हतं. बुद्धानं तो आत्मा पूर्णपणे नाकारला. आपण आज थोडंसं पुढे जाणार आहोत की मग बुद्धानं त्याऐवजी काय मानलं. तर बुद्ध धर्मामध्ये आपल्याला पाहायला शब्द मिळतो तो असा अत्त. अत्त हा पालीमधला शब्द आहे. अत्त याचा अर्थ कधी कधी चुकून भाषांतरकार आत्मा असं करतात. पाली भाषेचे विद्यार्थीसुद्धा चुकून त्याचा अनुवाद आत्मा असं करतात. हे चुकीचं आहे. अत्त याचं मराठीमध्ये फार तर अनुवाद होतो स्वत्व. स्वत्व की प्रत्येक माणूस आपण काहीतरी आहोत, स्व असा समजतो. स्व हा त्यातला मोठा शब्द आहे. स्व म्हणजे आपलं काहीतरी अस्तित्व आहे. तर आपल्या अस्तित्वाला लागू असणारा जो शब्द आहे तो आहे सत्त, म्हणजे सत्व प्राणी या अर्थानं, किंवा अत्त म्हणजे स्व या अर्थानं. तर पालीमधल्या दोन्ही शब्दांचा अर्थ चुकीचा केला जातो आणि आत्तला सरळ आत्मा म्हटलं जातं. ही पहिली मोठी चूक आहे ज्यामधून हा गैरसमज वाटलेला आहे. तर अत्त म्हणजे आपलं स्वत्व, आपण स्व म्हणतो. हा स्व कसा घडलेला आहे, त्या स्वची निर्मिती कशी झालेली आहे, स्व कसा आपल्याला समजून घेता येतो, याचं विश्लेषण बुद्ध धर्मामध्ये जे केलेलं आहे, बुद्धाच्या शिकवणीमध्ये जे केलेलं आहे ते मोठं मजेशीर आहे. पहिली गोष्ट की मनुष्य हाही बदलणारा प्राणी आहे आणि मनुष्याचे मग विभाजन केलेलं आहे की मनुष्य कमीत कमी 2 गोष्टींचा बनलेला आहे. पहिली गोष्ट आहे त्याचं शरीर. मनुष्य शरीरधारी आहे, रूपधारक आहे. आणि दुसरं त्याचं वैशिष्ट्य आहे त्याचं मन.
त्यामुळे मन आणि शरीर याचा मनुष्य बनलेला आहे. हिंदू बाकीचे लोक म्हणतात शरीर आणि आत्म्याचा बनलेला आहे. हा इथपासून फरकाला सुरुवात होते. तर स्व हा शरीर आणि मन याचा बनलेला आहे. मग मन ही काय भानगड आहे? मन न बदलणारं आहे का? जसं आपण आत्म्याची व्याख्या केली, आत्मा कसा आहे? नैनं छिद्दंती शस्त्राने न दहती पावका वगैरे पुष्प बघितलं होतं ना आपण. ज्याला शस्त्र मारू शकत नाही, ज्याला अग्नी जाळू शकत नाही, वारा वाहून शकत वगैरे 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 झालं आहे, काही बदलत नाही, अजर अमर, कधी परिवर्तन न होणार असा आत्मा आहे. आपलं मन तसं आहे का? हा पहिला प्रश्न. काय अनुभव आहे आपला? हे तर सतत बदलत आहे, क्षणोक्षणी बदलत आहे, अत्यंत अस्थिर आहे. काय मनामध्ये येईल, केव्हा काय अनुभव असेल, कशाचा कशाला थांगपत्ता नाही. म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडे वेगवान पद्धतीनं मन बदलत असतं. कल्पनाही करू शकत नाही, पण इतका वेग आहे ह्या मनाच्या बदलण्याचा. म्हणजे हे बुद्धानं शरीर आणि मन मानलं, पण मन म्हणजे आत्मा नाही. हा तर आपल्या अनुभवाचा भाग आहे. इतर काही पुराव्याची गरज नाही त्याला. आपला अनुभव आपल्याला सांगतो की आपलं मन बदलणारं आहे. म्हणून मन म्हणजे आत्मा नाही, ही दुसरी गोष्ट लक्षात द्यायची. आता हा मन बदलणारं आहे एवढंच नाही, तर त्या मनाचं हे असे काही खंड खंड केलेले आहेत, त्याचं विश्लेषण केलेलं आहे बुद्धधर्मामध्ये. मन कसं घडलेलं आहे, मन कशाला म्हणतात? तर मन या शब्दामध्ये तो बृहत शब्द आहे. आपण व्यवहारामध्ये जे काही शब्द समजतो अनेक, जे आपल्या ह्या मानसिकतेशी संबंधित आहे, ते मनाला लागू होतात. मन म्हणजे बुद्धी. आपण बुद्धी समजतो, विचार करण्याची शक्ती, जाणण्याची शक्ती. मन याचाच एक भाग, एक पार्ट किंवा कार्य करण्याची एक पद्धत, फंक्शनल आस्पेक्ट असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. फंक्शनल आस्पेक्ट म्हणजे बुद्धी आहे. भावना आहे. भावना मनामध्येच आहे ना, की मनाच्या बाहेर कुठे आहे? भावना मनामध्येच आहे. विचार करण्याची शक्ती, ज्याला बुद्धी म्हणतो आपण, भावना मनामध्ये आहे. जाणण्याची शक्ती मनामध्ये आहे. शिकण्याची शक्ती मनामध्ये आहे. अनुभव घेण्याची शक्ती मनामध्ये आहे. कल्पना करण्याची शक्ती मनामध्ये आहे. अशा तऱ्हेनं निरनिराळ्या प्रकारचे जे जे काही मानसिक कार्य आपण म्हणतो, ज्या ज्या प्रकारचं मानसिक कार्य आपण करतो, हे प्रत्येक मानसिक कार्य हा मनाचा भाग आहे. ही बुद्धाची मनाची सर्वात मोठी अशी व्याख्या आहे. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. मन आठवतं, मन स्मरणामध्ये ठेवतं, मन पुन्हा प्रगट करतं, मन निर्माण करतं, मन कल्पना करतं. ह्या सर्व गोष्टी मानसिक क्रिया आहेत. आणि या मानसिक क्रिया म्हणजे मन आहे. ही मनाची सर्वात मोठी व्याख्या आहे. हे आपण लक्षात ठेवायचं. आणि मग हे मनसुद्धा एक अशी ऊर्जा आहे, ज्या ऊर्जेचं मनरूपी अस्तित्व आहे. त्या ऊर्जेला म्हटलेलं आहे चेतना शक्ती, कॉन्शियसनेस. आणि मागच्या याच्यात भागामध्ये आपण बघितलं होतं महाकोठीत, आणि सारीपुत्राचा जो संवाद झालेला होता त्यामध्ये म्हटलेलं होतं पंचेंद्रिय कशावरती अवलंबून आहेत. सारीपुत्रानं उत्तर दिलं चेतनेवर, व्हायटॅलिटी किंवा कॉन्शियसनेस. चेतना कशावरती अवलंबून आहे? सारीपुत्र उत्तर दिलं उष्णतेवरती, हीट किंवा ऊर्जा. उष्णता कशावरती अवलंबून आहे? सारीपुत्रानं उत्तर दिलं चेतनेवरती. म्हणजे चेतना उष्णता एकच आहे. महाकुठीतला प्रश्न पडला की या एकमेकावरती अवलंबून आहे म्हणजे काय नेमकं? आणि मग सारीपुत्रानं उत्तर दिलेलं होतं की शरीर हे निश्चेतन काष्ठासारखे आहे, आणि शरीरातील ऊर्जा, जिला चेतना म्हटलेलं आहे, उष्णता म्हटलेलं आहे, विज्ञान म्हटलेलं आहे. विज्ञान म्हणजे कॉन्शियसनेस. ह्या
याची बनलेली आहे. म्हणजे मनामधला हा मूळ भाग आहे, चेतनाशक्ती किंवा कॉन्शियसनेस. आणि मग त्याचं उदाहरण दिलेलं होतं की ज्याप्रमाणे प्रकाश आणि उष्णता एकत्रित असतात, दिव्यामध्ये प्रकाशही आहे आणि दिव्यामध्ये उष्णताही आहे, त्याप्रमाणे कॉन्शियसनेस, चेतना ह्या एकोप्यानंच असतात, त्या वेगवेगळ्या असत नाही. हा त्यातला महत्त्वाचा भाग तिथे सांगितलेला होता. मग आता ही पंचेंद्रिय काय भानगड आहेत ते थोडंसं आज आपण बघूया. मनानं बाबासाहेब म्हणजे बुद्धांनी माणसाच्या एकंदर अस्तित्वाचं विभाजन केलेलं आहे. त्या विभाजनाला म्हणतात पंचस्कंध. स्कंध म्हणजे पार्ट, स्कंध म्हणजे भाग, स्कंध म्हणजे त्याचं एक अस्तित्वाचं अंग. मग हे अस्तित्वाचं अंग, भाग, पार्ट कोणकोणते आहेत? तर पहिला पार्ट आहे माणसाचा, तो म्हणजे त्याचं रूप, शरीर. म्हणून त्याला रूप म्हटलेलं आहे. जे आकारधारी आहे, जे ठोस आहे, जे प्रगट स्वरूपामध्ये दिसतं, त्याला रूप म्हटलेलं आहे. दुसरं जे आहे माणसाच्या अस्तित्वाचं अंग फार महत्त्वाचं म्हणजे वेदना. वेदना म्हणजे जाणीव, वेदना म्हणजे अनुभूती. वेदना 3 प्रकारच्या मनुष्य अनुभवतो, जाणतो. एक सुखाची वेदना जाणतो, दुःखाची वेदना जाणतो आणि न सुख न दुःख अशी त्रयस्थसुद्धा वेदना जाणतो. तर वेदना याचा अर्थ काय आहे? फिलिंग. तर माणसाजवळ फिलिंग हा एक फार मोठा गुण आहे ना. काय प्रकार आहे तो माहीत नाही, परंतु फिलिंग जर नसेल तर मोठं मुश्किल होऊन बसतं. तर माणसाच्या अस्तित्वाचं हे इतकं जबरदस्त अंग आहे की या फिलिंगवरती माणसाचं जीवन जे आहे ते दोलायमान होतं, त्यावरती ते हलत असतं. पहा, सुख झालं मनुष्य आनंदित होतो, त्याच्या शरीरासकट प्रत्येक गोष्ट रोमांचित होते, सुखाची अनुभूती त्याला होते. दुःख झालं मनुष्य वैतागून जातो, त्याची सारी ऊर्जा नष्ट झाल्यासारखे वाटतं. अत्यंत पराकाष्ठीच्या दुःखद अनुभूतीच्या तो आहारी जातो. त्यामुळं वेदनेवरती माणसाचं व्यावहारिक जीवन अवलंबून आहे आणि व्यवहारामध्ये मनुष्य जगतो वेदनेसाठी. सुखकारक वेदना त्याला हव्या असतात, पाहिजे असतात. दुःख निर्माण करणाऱ्या वेदना त्याला नको असतात. म्हणून त्याच्या मनामध्ये तो एक संघर्ष निर्माण झालेला असतो. सुखकारक आहे ते पाहिजे, कायम पाहिजे, चिरंतर पाहिजे. दुःखकारक आहे ते नको, त्यापासून दूर राहिलं पाहिजे, ते झिडकारलं पाहिजे. अशा द्वंद्वामध्ये मनुष्य सापडलेला असतो आणि ते माणसाचं जीवन आहे. द्वंद्व आपण स्वतःमध्येच होणारी ही लढाई आहे, हा संघर्ष आहे, हे युद्ध आहे. सुख कायम टिकत नाही, सृष्टीचाच नियम आहे, काही स्थिर कायम राहत नाही. परंतु माणसाला सुख कायमच हवं असतं. माणसाला दुःख अजिबात नको असतो, पण दुःख आल्याशिवाय राहत नाही. म्हणून एकाला जवळ घेणं, दुसऱ्याला धिक्कारणं, एकाला जवळ घेणं, दुसऱ्याला धिक्कारणं, अशा ह्या दुहेरी कार्यामध्ये मनुष्य अडकलेला असतो एकाच वेळेस. आणि त्याला म्हणतात द्वंद्वात्मक जीवन आहे, विरोधाभासाचं जीवन आहे. ते हे परस्परामध्ये संघर्ष करणारं जीवन आहे. आपल्याच मनामध्ये हा संघर्ष चालू असतो आणि मनुष्य त्या संघर्षाचं जीवन जगतो. आणि म्हणून तो कायम सुखी असू शकत नाही, कायम दुःखी असू शकत नाही, परंतु जास्तीत जास्त काळ त्याचा अशा नाराजीमध्ये, नको असल्यामध्ये म्हणजेच दुःखामध्ये जात असतो. हे तितकंच खरं आहे. त्यामुळे वेदना माणसाच्या अस्तित्वाचं फार महत्त्वाचं अंग आहे. ते आपल्याला नाकारता येत नाही, धिक्कारता येत नाही, त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.
त्याच्या अनुभूतीतूनच आपलं जीवन जगणं चालू असतं आणि जीवन जगण्यातलं तो फार महत्त्वाचं सूत्र असतं, फार महत्त्वाचा दोर आहे असं म्हटलं तरी चालेल आपल्याला. मग वेदना आहे. ह्या वेदनेमधून काय निर्माण झालं तर संज्ञा निर्माण झाली. मनुष्यानं बघितलं ही एक वस्तू आहे, दृष्टीला जाणीव झाली, संवेदना झाली. वेदना संवेदना दोन्ही एकसारखे शब्द आहेत. ही वस्तू पाहिल्याची संवेदना डोळ्याच्या माध्यमातून झाली. मग माणसानं काय केलं, अशा अनंत वस्तू सगळीकडे पसरलेल्या आहेत, अनंत. त्या वस्तूंशी मनुष्य संबंध ठेवतो कसा, कोणत्या पद्धतीनं? तर मनुष्य त्या गोष्टींना एक पृथक अस्तित्व त्याचं स्पष्ट करण्यासाठी नाव देतो. संज्ञा म्हणजे नामकरण. म्हणून माणसानं अशा सृष्टीतल्या अनेक गोष्टींचं नामकरण केलेलं आहे आणि त्या नावाच्या माध्यमातून त्याला त्या वस्तूची जी काही खरी अवस्था आहे ती कळते. हा विशिष्ट प्रकारचा आकार असणारा धातू आहे, स्टील नावाचा. पण या धातूच्या विशिष्ट आकाराला माणसानं नाव दिलं, त्याला ग्लास म्हणतात. म्हणून ग्लासच्या माध्यमातूनच तो त्या धातूशी ओळख पटवू शकतो आणि त्याचा उपयोग काय, त्याची योग्यता काय, त्याची जडणघडण कशी काय, हे सारं त्याला त्या नावामधून कळतं. म्हणून प्रत्येक गोष्टीला संज्ञा दिलेली आहे. संज्ञा म्हणजे नाम. माणसाला ओळखण्यासाठी झालेली ही योजना आहे. त्यामुळे संज्ञेशिवाय माणसाला बाहेरच्या जगाशी संबंध ठेवता येत नाही. प्रत्येक गोष्टीची ओळख पटवूनच घ्यावी लागते, ती समजून घ्यावी लागते आणि नाव दिल्याशिवाय त्या गोष्टीचं वेगळेपण जे आहे ते सांगता येत नाही. काही मुद्दा लक्षात आला? त्यामुळं नावाच्या माध्यमातून मनुष्य जाणतो, त्याला संज्ञा म्हटलेलं आहे. प्रत्येक गोष्टीला नाव दिलं आहे. प्राण्यांनी या गोष्टीला नावं दिलीत का? आम्हाला काहीच माहीत नाही. बहुतेक प्राण्यांच्यामध्ये ती ताकद नाही नावं देण्याचे. त्यांचं जीवन फार वेगळ्या पातळीवरचं जगणं असतं. फक्त माणसाच्यामध्ये ती ताकद आहे त्या वस्तूंना नाव देण्याची. तर प्राण्यांच्यामध्ये त्यातल्या त्यात थोडंसं बुद्धिमान असणारा प्राणी म्हटलं तर माकड आहे. माकडांना तरी कशाला नावं दिलेली आहेत का आपल्याला माहीत नाही काही. पण नक्कीच प्राणीसृष्टीमध्ये या प्राण्यांनी काही वस्तूंना नावं दिलेली नसणार. त्यांचं जीवन अतिशय खालच्या पातळीवरती या बाबतीमध्ये असतं. माणसाजवळ ती ताकद आहे, त्याची मानसिक शक्ती, मन हे इतकं पॉवरफुल आहे की त्यामुळं माणसानं संज्ञा निर्माण केल्या आणि त्या नामकरणाच्या माध्यमातून सृष्टीमधल्या प्रत्येक गोष्टीची त्याचा संबंध आला. नावच माहीत नसेल त्या गोष्टीचं तर संबंधच येत नाही. मोठं कठीण होऊन बसतं त्याला त्याशी संबंध ठेवला. या नावामध्ये काय दडलेलं आहे? आपण थोडक्यामध्ये म्हणतो पेहचान, त्या वस्तूची ओळख. म्हणून प्रत्येक वस्तूची ओळख माणसानं ठरवली आणि ती ओळख म्हणजे संज्ञा, नामकरण. काही लक्षात आलं? म्हणून माणसाच्या मनाचा दुसरा हा महत्त्वाचा भाग आहे संज्ञा. संज्ञा कशी ठरली तर त्याला जी जाणीव झाली, वेदना, त्या जाणीवेला त्यानं नाव दिलं आणि त्यामधून ती संज्ञा ठरली. म्हणजे जाणीवेतून संज्ञा निर्माण झाली, वेदनेतून संज्ञा निर्माण झाली. ह्या संज्ञेच्या माध्यमातून माणसाच्या मनावरती परिणाम होतो आणि त्या परिणामाच्या पद्धतीनं मनुष्य त्या गोष्टीशी व्यवहार करतो, त्याचा वापर करतो किंवा त्या गोष्टीकडे पाहतो. परिणाम महत्त्वाचा आहे. त्याला म्हटलेलं आहे संस्कार. त्या वस्तूच्या संपर्कात आला, त्या वस्तूची पेहचान, ओळख ठरली आणि ती ओळख ठरल्यामध्ये त्या वस्तूची उपयोगिता जी आहे, ज्याचा परिणाम माणसाला जाणवतो, परिणाम, तो संस्कार आहे. आणि त्या संस्काराप्रमाणे मनुष्य त्या प्रत्येक गोष्टीकडे पाहतो.
उदाहरणार्थ ग्लास, याच्याकडे तो खायचा पदार्थ आहे असं म्हणून पाहू शकेल का? शक्यच नाही ना. याची उपयोगिता त्यानं ठरलेली आहे की हा एक धातू आहे, त्याला विशिष्ट आकार आहे, त्याच्यामध्ये द्रव ठेवला जातो, त्यामुळं द्रव ठेवण्यासाठी त्याचा वापर होतो. याच्या पलीकडे या वस्तूकडे तो दुसऱ्या कुठल्याही नजरेनं पाहणार नाही. ही तो गोष्ट खरी आहे. प्रत्येक गोष्टीची उपयोगिता ठरलेली आहे आणि त्या उपयोगितेचा माणसाच्या वापराशी संबंध आहे. आणि त्या वस्तूकडे पाहिलं असताना तो त्याच पद्धतीनं विचार करतो, त्याच्या उपयोगाच्या पद्धतीनं, त्याच्या वापराच्या पद्धतीनं. दुसऱ्या पद्धतीनं तो विचार करू शकत नाही. उदाहरणार्थ गवत खाण्याचा पदार्थ आहे असं त्याला वाटतं का? पण प्राण्याला वाटतो तो खाण्याचा पदार्थ आहे. आणि वैज्ञानिक दृष्टीने विचार केला तर माणसाला सुद्धा खाण्याचा पदार्थ म्हणून गवत खाण्यासारखा आहे. इट्स नॉट रॉंग. गवत हा खाद्यपदार्थ आहे. प्राणी खातात ना, मनुष्य का खात नाही? तो खाद्यपदार्थ त्यांना खाऊन पाहावा, त्याचे वाईट परिणाम होणार नाही. आणि मी मागे पेपरमध्ये वाचलं होतं पहा, उत्तर भारतामध्ये एक पहिलवान आहे, त्याचं नाव विसरलो, गाव विसरलो मी. पहिलवान आहे, त्याला व्यायामाची मोठी आवड आहे आणि गरिबी असल्यामुळं फारसं काही खायला मिळत नाही. म्हणून जे काही अन्नधान्य खातो त्यामध्ये त्यानं गवत खाणंसुद्धा सुरू केलं आणि तो दररोज गवताची एक पिंडी खात होता. ते दाखवलं प्रत्यक्ष, त्याचे क्लिपही आलेलं होतं. ते खाद्यपदार्थ आहे तो. ते गवत खाऊन जर गाई बैल पुष्ट होतात, त्यांना प्रोटीनही मिळतं, त्यांना हा सारंच काही मिळतं त्यामधून, तर माणसाला काय मिळणार नाही? साधा प्रश्न आहे ना, साधा प्रश्न आहे. पण मनुष्य का करत नाही? तर त्याचं महत्त्वाचं कारण की त्याच्या रूपामध्ये एक अवयव आहे ज्याचं नाव जीभ आहे आणि त्या जिभेला फार सेन्सिटिव्हिटी असते, पराकोटीची. त्यामध्ये चव घेण्याची ताकद असते आणि म्हणून माणसाचं सारं जीवन चवीवरती अवलंबून असतं, चवीवरती अवलंबून असतं. म्हणून माणसाची खाण्यापिण्याकडे ओढ कशी असते? चविष्ट काय आहे, ते काय योग्य आहे, काय आवश्यक आहे ते महत्त्वाचं नाही, चविष्ट किती आहे त्याकडे. म्हणून पहा ना तुम्ही, आता नागपूरमध्ये रस्त्यावरती जर फिरला तर संध्याकाळी कितीही गाड्या लागलेल्या असतात खाण्याच्या आणि किती लोक तिथे उभे असतात. जरा पहा, असतात ना. पदार्थच आहे खाण्याचे जे आपण घरी करून खाऊ शकतो, पण नाही, जिभेचं डिमांड आहे ना. त्यामुळं मनुष्य त्या ठेल्यावरतीच जाणार, तो पाणीपुरी खाईल, आणखी काही खाईल, काहीतरी करत बसेल. चवीचा मामला आहे. त्यामुळं चव ही सुद्धा माणसाला फार फिरवणारी गोष्ट आहे, त्याचं जीवन अस्थिर करणारी गोष्ट आहे. चवीच्या मागे मनुष्य धावतो, चवीच्या मागे पळतो. जगामध्ये राजकारण झालं मोठं चवीच्या नावानं, साधी गोष्ट आहे का? इतिहास घडला मानवजातीचा. हे युरोपियन लोक भारतामध्ये आले कशासाठी आले? चवीसाठी, मसाल्याचे पदार्थ शोधण्यासाठी. चवीचा मामला होता ना. ह्या चवीच्या पाठीमागे ते पळत आले, धावत आले, लढाया केल्या, देश जिंकले, राजे झाले, जगाचा इतिहास घडला त्याच्यामधून, केवळ चवीच्या माध्यमातून. हा तर वस्तुस्थिती आहे ते. नाही ते इंग्लिश लोकांना आमच्या देशात येण्याची काय गरज होती? त्या वास्को द गामाला अमेरिका शोधण्याची काय गरज होती? तो गेला शोधासाठी का? चवीचे पदार्थ शोधण्यासाठी. त्यामुळं मसाल्याच्या पदार्थांनी जगाचा इतिहास घडवलेला, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची, साधीसुधी गोष्ट नाही. आणि आजही रस्त्यावरती ही मसाल्याचे पदार्थ माणसाचा इतिहास घडवत असतात, हे लक्षात ठेवायचं. सायंटिस्ट आणि पदार्थ विज्ञानवादी, आहारतज्ञ माणसं काय सांगतात की हे जे काही रस्त्यावरती तुम्ही खाता ते सारं जंक फूड आहे, आरोग्याला ते चांगलं नाही.
आरोग्याला घातक आहे. किती लोकांना कळतं ते सांगा पाहू. सर्वात गर्दी तिथे जास्त. ही भानगड आहे ना. म्हणजे चव, जीभ ही किती पॉवरफुल आहे ती पहा. माणसाचं भविष्य घडवणारी ती गोष्ट आहे. आणि हे संस्कार त्यामधून स्वीकारले जातात. काय खायचं, का मनुष्य ठरवतो, ती विशिष्ट चव अनुभवतो, त्या चवीची त्याला आदत होते, त्याची त्याप्रमाणे अपेक्षा घडते आणि तेच पाहिजे असं त्याला वाटतं. संस्कार परिणाम झाला त्याच्यावरती. त्या परिणामाच्या अधीन होऊन मनुष्य वागतो. म्हणून प्रत्येक गोष्टीचा काही ना काही संस्कार आहे. थोडक्यामध्ये माणसाच्या मनात होणारा परिणाम आहे आणि त्या परिणामाची अपेक्षा बाळगून मनुष्य त्या वस्तूशी संबंध ठेवतो. याला म्हणतात संस्कार. काही लक्षात आपल्याला. म्हणून संस्कारांचं अस्तित्वच नाही जगामध्ये असं म्हणता येईल का आपल्याला. संस्कार नावाची गोष्टच नाही जगामध्ये असं म्हणता येईल का आपल्याला. दिसत तर नाही, पुरावा तर दुसरा कुठलाच नाही. ते एक फंक्शनल गोष्ट आहे. फंक्शनल आहे फक्त. एक क्रिया आहे, ते अदृश्य क्रिया आहे. परंतु ती नाही असं आपल्याला म्हणता येईल का. म्हणून बुद्धानं पहा नुसतं मन साधंसुद्धा जाणलेलं नाही, मनाचे इतर कप्पेसुद्धा त्या काळात बुद्धानं जाणलं की मनाच्या माध्यमातूनच रूप दिसतं. डोळ्यानं दिसतं म्हणजे काय होतं. वैज्ञानिक म्हणतात त्या डोळ्यापासून आम्ही कॅमेरा निर्माण केला. मग आपला डोळा म्हणजे काही नुसता कॅमेरा आहे का. कॅमेऱ्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. कॅमेऱ्यानं फक्त त्याची टेक्निकल साईड घेतली आहे. परंतु बघून जे काही परिणाम होतात, बघून आपल्यावरती जो काही परिणाम होतो त्याला संस्कार म्हटलं आहे. कॅमेऱ्यामध्ये कुठे संस्कार आहेत. इथे फरक पडला ना मोठा. म्हणून आपल्या डोळ्यामध्ये संस्कार आहेत, आपल्या कानामध्ये संस्कार आहेत. हे लक्षात. आपल्या श्वासामध्ये संस्कार आहेत. गंध दुर्गंध कळतो ना आपल्याला. आपल्या जिभेमध्ये संस्कार आहेत. चव वगैरे हे कळतं की नाही. आपल्या त्वचेमध्ये संस्कार आहेत. त्वचेला सुख दुःख वगैरे कळतं की नाही, स्पर्श कळतो की नाही. त्यामुळं ही जी माध्यमं आहेत यांना पंचेंद्रिय म्हटलेलं आहेत. आणि ते पंचेंद्रिय संज्ञा नामकरण पक्क करतात आणि संस्कार घडवतात, संस्कार आपणाला देतात. कोणती 5 इंद्रिय. चक्षु, श्रोत, घ्राण, जिव्हा, काया आणि शेवटी मन. की ह्या 4 इंद्रियांच्यापासून जे जे काही आपल्याकडे येतं किंवा ज्याच्या पण संपर्कात येतो त्याला शेवटी जाणणारं ओळखणारं त्याचा वापर करायचा की नाही, कसा करायचा, केव्हा करायचा, काय, हे कोण ठरवतं. मन ठरवतं. म्हणून माणसाच्या अस्तित्वाची ही 5 अंग आहेत आणि या 5 अंगाने मनुष्य जगतोय. आत्मा कुठे. काही मुद्दा लक्षात आला. कुठे ठोस गोष्ट आहे. आत्मा नावाची ठोस गोष्ट नाहीच मुळात कुठेच. पण ह्या न दिसणाऱ्या अशा गोष्टी आहेत, पण त्या आहेत की नाहीत हा साधा प्रश्न आहे. नाहीत म्हणू शकतो आपण. नाही म्हणू शकत नाही. तो अनुभवाचा भाग आहे. त्यांचं अस्तित्व प्रत्यक्षात आहे. म्हणून बुद्धानं किती बारकाईनं माणसाचे अस्तित्व जाणलेलं आहे ते लक्षात घ्या. रियालिटी, सत्यता जशी तशी बुद्धानं जाणलेली आहे की माणसाचं अस्तित्व अशा 5 गोष्टींनी संचालित असतं, त्यावरती अवलंबून असतं. त्याच्या ग्रीपमध्ये तो वावरतो, त्यापासून त्याची सुटका काही होत नाही. आणि या मध्ये वावरत असताना सुख आणि दुःख हे सातत्यानं ऊन सावलीसारखं त्याच्या जीवनात निर्माण होतच असतं. ही प्रत्येक माणसाची खरी कहाणी आहे. ट्रू स्टोरी ऑफ ह्युमन बिईंग. याच्याबद्दल कोणाला काही शंका वाटू शकते का. आत्माचा अनुभव होतो. काय पुरावा.
परंतु पंचेंद्रियांच्या माध्यमातून आपण अनुभवतो, पुरावा आहे की नाही? मग हे जे सर्व आपण म्हणून अनुभव, त्याला स्वत्व म्हणतो आपण, स्व किंवा स्वत्व. म्हणून बाबासाहेबांनी जो शब्दामध्ये, बुद्धाने शब्द काय वापरला, सत्य, प्राणी. आणि त्यामध्ये तो मी आहे, माझं आहे, हे जे आपल्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दल त्याने कल्पना केलेली आहे, संज्ञा आहे ती, नामकरण. त्यानं आपल्या अस्तित्वाचे नामकरण केलेलं आहे. काय? मी आहे, मी किंवा अहम किंवा स्व, हे माणसानं स्वतःचं केलेलं नामकरण आहे, म्हणजे संज्ञा आहे. काही लक्षात आलं? आणि त्या संज्ञेची वैशिष्ट्ये त्यानं ठरवली आहेत. आपल्याशी संबंधित हे रूप, जे जे काही अनुभव घेईल बाहेरचं सारं, त्या विशिष्ट रूपाशी संबंधित आहे. म्हणून त्यानं स्वतःला स्व म्हटलं, आत्म म्हटलं. त्याला आपण अहम म्हणतो, मी म्हणतो. काही लक्षात आपल्याला? मीचं वेगळं अस्तित्व नाही, तेही आपली पहिचान आहे, म्हणजे संज्ञा आहे, नामकरण केलेलं आहे. ते आपल्या ह्या रूपासह जे काही अस्तित्व आहे त्याचं नामकरण काय केलेलं आहे? स्व. आणि त्या स्वशी मनुष्य बांधलेला असतो, कारण जाणणारा तोच आहे, करणारा तोच आहे, अनुभवणारा तोच आहे, त्याच्यापेक्षा वेगळं कोणी आहे का? म्हणून स्वच्या बाहेर मनुष्य जात नाही. हा स्व पुढे अहममध्ये परिवर्तित होतो, अहंकारामध्ये. तो भाग वेगळा आहे, ते आपण पुढच्या काही प्रकारामध्ये पाहणार आहोत. पण कमीत कमी आपण स्व आहोत, एवढं तरी लक्षात आलं. आत्त, मग आत्त परमनंट आहे का? हे जे आपले 5 अंग आहेत, कोणतं याच्यामध्ये परमनंट आहे सांगा? रूप परमनंट आहे, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान, काय? काही परमनंट नाही. मग हे जर माणसाचं खरं अस्तित्व आहे आणि त्याच्यामध्ये एकही गोष्ट परमनंट नाही, कायमची नाही, तर मग आत्मा आला कुठून? ती केवळ कल्पना आहे. कल्पनेपलीकडे त्याला काहीही अस्तित्व नाही. बुद्ध इतक्या ठोसपणे हे सिद्ध करून देतात. ही प्रयोगशाळा आहे आपली स्वतःचीच, आपली स्वतःची प्रयोगशाळा. या प्रयोगशाळेमध्ये प्रत्येक गोष्ट सिद्ध होते आहे. या प्रयोगशाळेमध्ये आत्मा मात्र सिद्ध होत नाही. काही लक्षात आलं आपल्याला? म्हणून ती फक्त कल्पना आहे आणि त्या कल्पनेचा मनुष्य बांधील बनतो, कल्पनेला सत्य मानतो, कल्पनेतला आशय स्वीकारतो आणि त्याप्रमाणे वागण्याचा, करण्याचा प्रयत्न करतो. याला म्हणतात माणसाचं अज्ञान. कल्पनेची गुलामगिरी. काही लक्षात आलं? ठोस काही नाही, पुरावा काही नाही, प्रमाण काही नाही, खात्री अजिबात नाही, तरी तुम्ही त्या कल्पनेला सत्य मानता. देव ही अशीच एक कल्पना आहे. सर्व शक्तिमान, सर्व सामर्थ्यवान, सर्व करता धरता वगैरे. काही लक्षात आहे मी काय म्हणतो ते? आत्मा ही तशीच कल्पना आहे, स्वर्ग तशीच कल्पना आहे, नरक तशीच कल्पना आहे, जातीवाद तशीच कल्पना आहे. काही लक्षात आहे आपल्याला? म्हणजे अशा अनंत कल्पना माणसानं निर्माण केल्या आणि त्या कल्पनाला तो संज्ञा दिली, त्यानं नामकरण केलं त्याचं. सर्व शक्तिमान अशी शक्ती, त्याचं नाव देव. नामकरण तू केलंस. तो सर्वशक्तिमान आहे की नाही तुला त्याचा पत्ता नाही, पण तू आपली कल्पना केलीस, त्याचं नामकरण केलं आणि त्या नामकरणाचा तू गुलाम होऊन बसला. ही अशी माणसाची प्रवृत्ती आहे, स्वतःच काही कल्पना करायची आणि त्याचं गुलाम होऊन बसायचं. याला बुद्ध म्हणतात एकच शब्द, अज्ञान, अविद्या. कोणती अविद्या आहे? लिहिता वाचता येत नाही ही अविद्या आहे. व्यवहाराच्या अर्थानं ती अविद्या आहे. व्यवहाराच्या अर्थानं आहे, व्यावहारिक गोष्ट आहे ती. सत्यतेच्या अर्थानं ती अविद्या नाही. हाही त्यातला महत्त्वाचा भाग आहे. शेवटी हे लिहिणं वाचणं माणसानं शोधलेलं आहे.
ते काही बाहेरून आलेलं नाही. आज जे जे काही आपल्याजवळ आहे सारं माणसानंच निर्माण केलेलं आहे, आपल्या कल्पनेच्या बळावरती निर्माण केलं. ही गोष्ट खरी आहे. परंतु या ध्येयापोटी केलं की मला सुख मिळावं, मला काही लाभावं, मला काही समजावं. जर या साऱ्याच प्राण्यांना लिहिता वाचता आलं तर काय होईल पहा बरं. ज्यांना येत नाही तिथं मोठी अडचण आहे, फक्त माणसालाच येतं ते. तर पंचस्कंध हे माणसाचं अस्तित्व आहे, खरं अस्तित्व. त्यामध्ये ठोस वस्तू कुठलीही नाही, ठोस असण्याची शक्यता नाही. आणि या पंचस्कंदाचं अस्तित्व विज्ञानमय आहे, चेतनाशक्तिमय आहे, कॉन्शियसनेस प्रधान आहे त्याचं मागे. म्हणून कॉन्शियसनेस, चेतनाशक्ती हे आणखी एक फॉर्म ऑफ एनर्जी म्हणून आज मानला जातो. विज्ञानाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये आणि सुमारे 30-40 वर्षांपूर्वी वैज्ञानिक फक्त रूप मानत होते, भौतिक पदार्थ त्याला सत्य मानत होते. आणि म्हणून अशा वैज्ञानिकांना नेहमीच इंग्लिशमध्ये फिजिसिस्ट म्हटलं जातं. फिजिसिस्ट, भौतिकशास्त्र. आणि म्हणून भौतिकशास्त्रामध्ये प्रश्न त्यांना हाच पडला होता की ह्या भौतिकशास्त्राचं मूळ काय आहे, ह्या भौतिकतेचं मूळ काय आहे. मग मुळाचा शोध घ्यायला मनुष्य लागला. तर कल्पनापूर्वी केलेल्या होत्या की प्रत्येक गोष्ट अणुरेणूची बनलेली आहे. म्हणजे अणुरेणू माणसानं कल्पनेनं जाणलेला होता. वैज्ञानिकांनी तेच म्हटलं की प्रत्येक गोष्ट अणूंची बनलेली आहे. आता खरं म्हणजे रेणूच म्हटलं जात होतं किंवा मॉलिक्यूल म्हटलं जात होतं. अणू, मॉलिक्यूल. तर वैज्ञानिक म्हणायचे मॉलिक्यूल हा आद्य घटक आहे. आणि अशा अनंत मॉलिक्युल्सपासून नाना प्रकारच्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. त्याचा मूळ घटक आहे मॉलिक्यूल किंवा अणू. त्यावरती संशोधन चालूच होतं. सारंच काही वैज्ञानिकांना ते मान्य नव्हतं. पण अणूमध्ये सुद्धा परमाणू आहे हा शोध लागला. मग अरे अणू शेवटचा नाही, त्याच्या अगोदर कोणीतरी आहे, त्याचं नाव परमाणू, ॲटम. मनुष्य ॲटमपर्यंत जाऊन पोचला. ही काही फार जुनी गोष्ट नाही आहे, आईन्स्टाईनच्या काळामधली गोष्ट आहे. म्हणजे साधारणतः 100 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे, त्यापेक्षा जास्त जुनी गोष्ट नाही. ते ॲटमपर्यंत जाऊन पोचला. आणि ॲटम अतिसूक्ष्म जरी असला, डोळ्यांना तो अजिबात दिसत नसला, तरीसुद्धा प्रचंड ऊर्जा त्याच्यामध्ये आहे. प्रचंड ऊर्जा. त्या प्रचंड ऊर्जेचा वापर डिस्ट्रक्शनसाठी, नाशासाठी केला जातो. म्हणून अणुबॉम्ब निर्माण झाले. ही तो गोष्ट करूया. छोटेच पदार्थ असतात, परंतु प्रचंड विध्वंस करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. तर ॲटम मानला गेला. बरं, ॲटम तो तरी अंतिम आहे का? पुन्हा शास्त्रज्ञ संशोधन तर त्यांना आणखी भानगड पाहायला मिळाली की ॲटमही एक नाही. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत. आणि तेही स्थिर नाहीत. ते एका विशिष्ट परिधीमध्ये फिरत असतात, भ्रमण करत असतात. बाकी सारं मोकळंच आहे, त्याच्यामध्ये सारं मोकळंच आहे. परंतु ह्या निर्णय हा ॲटम हे न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन्स वगैरे यांच्या माध्यमातून एक एनर्जी फील्ड निर्माण झालेलं असतं. ती पोकळी सामान्य पोकळी नसते, ती फुल ऑफ एनर्जी असते. प्रचंड शक्तीनं ती भरलेली असते. काही लक्षात येतं आपल्याला? मनुष्य त्या परमाणूपर्यंत जाऊन पोचला. आत्मा कुठे? आत्मा कुठे आहे ना प्रश्न. म्हणजे आत्मा ह्या कल्पनेने माणसाला किती मूर्ख बनवलेलं ते पहा. आणि विज्ञान शिकणारी माणसं ते हे सोडायला तयार नाहीत. म्हणजे फक्त कॉपी बहादर आहे ते वैज्ञानिक, असली वैज्ञानिक नाहीत. माइंड त्यांचं वैज्ञानिक नाही, त्यांनी फक्त कॉपी केलेली आहे. कॉपी करायला काय जातं? सर्वात सोपं काम आहे ते. काही मुद्दा लक्षात आला? त्यामुळं वैज्ञानिकांना काही आत्मा सापडला नाही. परमाणू सापडला,
ॲटम सापडलं, पण ॲटमही स्थिर नाही. आणि एक तत्त्व फिजिसिस्टनी मान्य केलं की जग सतत परिवर्तनशील आहे, कुठली गोष्ट इथे स्थिर नाही. जो बेसिक फॉर्म ऑफ एनर्जी आहे, ज्याला ॲटम म्हणतात, तो सुद्धा परिवर्तनशील आहे, तोही स्थिर नाही. त्याच्यामध्ये एकही कायम राहणारा घटक नाही. हे तर सिद्ध झालं आता. पण वैज्ञानिक तिथेच थांबले नाहीत. 40 वर्षापासून दुसरं एक संशोधन चालत होतं की हे झालं भौतिकदृष्ट्या झालं, पण ते अंतिम नाही. चेतनाशक्ती नावाची काय गोष्ट आहे. थोडक्यामध्ये प्रकाश आहे, ज्योत आहे, प्रकाश पडला, प्रकाशामध्ये हिटही आहे. ही काय भानगड आहे? हे दोन्ही एकत्रित कसे काय? दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना, हे एकत्रित कशा काय? त्यामुळं जे काही फिजिक्स आहे, आज जे काही भौतिकशास्त्र आहे, ते तसंच कुठल्या तरी आधाराशिवाय नाही. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट असली पाहिजे, ज्याला चेतनाशक्ती म्हणतो, जिवंतपणा. काय भानगड आहे? वैज्ञानिक त्याच्या शोधामध्ये होतं. आणि केवळ आपण भौतिक गोष्टींचं मिश्रण केलं तर जिवंतपणा येतो का? नाही येत. हेही त्यांनी शोधलं की केवळ भौतिक पदार्थाचं मिश्रण केलं तर जिवंतपणा निर्माण होत नाही. चार्वाकानं त्या काळामध्ये सांगितलं होतं. चार्वाकची भाषा काय? प्राणी नावाची गोष्ट नाही. तुम्ही कोणाला मारता, तो मरत नाही. तुम्ही कोणाच्या पोटात तलवार खुपसली, ती भौतिक पदार्थ होतो, पृथ्वी आप तेज वायू याच्यामधून जाते, बाकी काही होत नाही म्हणून. ही त्याची भाषा आहे. हे भौतिक पदार्थ आहे आणि ते भौतिक पदार्थ ते एकत्रित येतात, प्राणी जन्मास येतो. भौतिक पदार्थ मेल्यानंतर सारे जिकडे तिकडे खतम होऊन जातात, सर्व काही समाप्त. त्याला म्हटलं आहे उच्छेदवाद. सर्व उच्छेद होतो, सर्व संपून जातं. बुद्धानं ते नाही कबूल केलं, कारण बुद्धाचा अनुभव वेगळा आहे. हे लक्षात आहे आपल्याला. मागे ते प्रकरण झालं होतं पाहते. तर चार्वाकानं भूमिका कशी वाटली त्याचं उदाहरण दिलेलं आहे. तुम्ही पान खाता, पानाचा रंग हिरवा, त्याला चुना लावता, त्याचा रंग पांढरा, त्याच्यामध्ये काच सुपारी टाकता, त्याचा रंग आणखी काही वेगळाच, बरोबर आहे. आणि ते तुम्ही आपल्या तोंडामध्ये चावता, त्याच्यामध्ये लाळ मिसळते. आणि त्या साऱ्या पदार्थांचं रंगरूप बदलून जातं. जुने पदार्थ आहे त्यातलं काही शिल्लक राहत नाही. पांढरे पण शिल्लक राहत नाही, ते हिरवे पण शिल्लक राहत नाही, काही शिल्लक राहत नाही. पूर्णपणे बदलून जातं आणि एक नवीन लांग रंग निर्माण होतो. त्याप्रमाणे चार्वाकाने काय म्हटलं? पृथ्वी, आप, तेज, वायू हे 4 भौतिक पदार्थ एकत्रित आले, मिसळले की त्यामधून मनुष्य निर्माण होतो, प्राणी निर्माण होतो. हा नुसता कल्पनेचा खेळ आहे, त्याच्यामध्ये सत्यता काहीच नाही. तुम्ही जा बाहेर आणि करा 4 पदार्थ मिक्स, काय होतं ते पहा. मिक्स करता येतात ना आपल्याला, पण तशा पद्धतीने नाही ते मिक्सिंग होत. ती प्रक्रिया फार वेगळी आहे ती. तर हा केवळ 4 पदार्थ एकत्र येण्याचा मामला नाही. जीव, प्राणी, सजीवता, चेतन, काहीतरी वेगळी शक्ती असली पाहिजे. आणि त्या शक्तीचा शोध 40 वर्षापूर्वी वैज्ञानिकांना लागला आणि आज ते त्या कल्पनेचा वापर करतात. त्याला त्यांनी नाव दिलं आहे कॉन्शियसनेस. त्यामुळे विश्वामध्ये कॉन्शियसनेस नावाची एक एनर्जी आहे आणि त्या एनर्जीचा परिणाम होतो प्राण्यांच्या निर्मितीमध्ये. आणि त्यामुळं आता फिजिसिस्ट, वैज्ञानिक जे भौतिकवादी वैज्ञानिक आहे, ते याही तत्त्वाचा वापर करून नव्यानं संशोधनाला लागलेले आहेत. त्याला हॉलिस्टिक इन्व्हेन्शन असं म्हणतात. हॉलिस्टिक, समग्र अशा प्रकारचं. त्यामुळं बुद्धानं त्या काळामध्ये जाणलं, त्या मार्गानं आता वैज्ञानिक पुढे जायला लागले की चेतनाशक्ती काय आहे, चेतनाशक्ती कशी ऑपरेट होते, आणि त्या चेतनाशक्तीशी संबंध आहे पुनर्जन्माचा. म्हणून बुद्ध धर्मामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा प्राण्याचा जन्म होतो, पृथ्वी, आप, तेज, वायू हे जे 4 भौतिक पदार्थ आहेत ते प्रक्रियेमधून जातात. मनुष्य अन्नपदार्थाच्या माध्यमातून
या गोष्टींचं सेवन करतो, त्याची प्रक्रिया पोटामध्ये होते आणि त्यापासून वेगळी रसायनं निर्माण होतात. त्या रसायनामध्ये वीर्य आहे, श्रीबीज आहे, ही रसायनं निर्माण होतात. आणि हे 4 भौतिक पदार्थ अशा तऱ्हेनं एकत्रित येतात, त्यांचं मिश्रण होतं स्त्रीबीज आणि पुरुषबीज वगैरे या माध्यमातून. परंतु त्यामुळं जीव निर्माण होत नाही. तर पाली ग्रंथात म्हटलं आहे की गंधब्ब असावा लागतो, म्हणजे चेतनाशक्तीसुद्धा उपस्थित असावी लागते. जेव्हा चेतनाशक्तीचा संयोग होतो या संयोगामध्ये, तेव्हा प्राण निर्माण होतो. त्याला गंधब्ब असं म्हटलेलं आहे. आणि चेतनाशक्तीला बुद्धांना फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. त्यालाच पाली भाषेमध्ये विज्ञान किंवा विज्ञान असं म्हटलेलं आहे. विज्ञान याचा पाली शब्दाचा अर्थ सायन्स असा नाही बरं. नाही तर लोक म्हणतील बुद्ध सायंटिफिक होता का, बुद्धाने विज्ञान शिकवलं. आणि ते सायन्स नाही. विज्ञानाचा आधुनिक अर्थ वेगळा आहे. बुद्धानं विज्ञान चेतनाशक्ती म्हणून वापरलेलं आहे, कॉन्शियसनेस म्हणून म्हटलेलं आहे. आणि या कॉन्शियसनेसवरती आता मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन चालू आहे. आणि त्याची दिशा फक्त मी आपल्याला सांगतो, कारण बाकीचं पुढचं मलाही माहीत नाही. सायन्सवरती थोडीशी पुस्तकं वाचतो म्हणून एवढं तरी कळतं, नाही तर तेही कधी डोक्यात आलं नसतं. कसं आहे, कालच आपण ते उदाहरण बघितलं. शब्द आपल्याला कुठे दिसू शकतो का? आपण उच्चारला, ज्यांना ऐकला त्यांना ऐकला, पण उच्चारल्यानंतर त्याचं कुठे अस्तित्व असतं का? शक्यच नाही. आपण त्याची कल्पनाच करू शकत नाही. परंतु वैज्ञानिकांनी ते अस्तित्व पकडलं. ही जे काही यंत्र निर्माण झालेली आहेत, रेडिओसारखी यंत्र निर्माण झालेली आहेत, वैज्ञानिकांनी तो शब्द पकडला, मशीनमध्ये घातला, त्याची प्रक्रिया केली आणि परत बाहेर टाकला जसाच्या तसा. रेडिओ काय काम करतो? जे ह्या पोकळीमध्ये आकाशाच्या शब्दरूपी जे काही युनिट्स आहेत ते, हे युनिट्स नाहीत असं पण म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत नाही. एक काळ होता आपण ते समजू शकत नव्हतो, त्यामुळे पूर्णपणे ते टाकून देत होते, काही सत्य नाही वगैरे म्हणे. बुद्ध असे वैज्ञानिक आहे, त्यांना त्याही काळामध्ये ते कळत होतं. हा फरक आहे बुद्धाच्या जाणण्यामधला, की ते कुठे संपलेले नाहीत, त्यांचं अस्तित्व आहे. आणि वैज्ञानिकांनी हे रेडिओ वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी निर्माण करून ते शब्द पकडलेले आहेत, ते पुन्हा रिप्रोड्यूस केलेले आहेत जसेच्या तसे. हा चमत्कार आहे ना. कुठल्या देवानं केला? नुसतेच आकाशवाणी करत राहिले कोणती आहे ना. म्हणजे नको त्या कल्पनाचा मनुष्य असा गुलाम झालेला आहे. तर हे शब्द आता वैज्ञानिक कुठल्या मार्गाला लागलेले आहेत, की पूर्वी जे कोणी उच्चारलेले होते ते शब्द आपल्याला पकडता येतील का? आताचं सायन्स कुठपर्यंत थांबलेलं आहे? तुम्ही बोलता, तो ग्रहण केला जातो, रेकॉर्डिंग होतं, त्या विशिष्ट प्रक्रियेत जातं, पुन्हा तो प्रगट होतं. हे बरोबर आहे. प्रगट झालं, संपलं. त्या क्रियेमध्ये कायम जातं, रेकॉर्डमध्ये कायम धरलेलं आहे. ते वारंवार तुम्हाला ते प्रोड्यूस करता येतं. इथेच ती क्रिया थांबलेली आहे. परंतु यापूर्वी कोणी बोललेलं असेल ते आज काय आपल्याला परत जाणण्याचं यंत्र निर्माण झालेलं नाही. वैज्ञानिक त्याच्या मागे लागलेले आहेत की भूतकाळात जे काही माणसं होऊन गेलेले आहेत त्यांचे शब्दसुद्धा आपल्याला पकडता येतील का? कोणी सांगावं अशी वेळ येईल, नाही असं नाही, तेव्हा आपण असू नये तर नसो. परंतु बुद्धाच्या आवाजामध्ये आपल्याला असंच काही ते रेडिओवरती ऐकायला मिळेल. हे भिक्षूंनो म्हणून ते त्यांच्या तोंडांना ऐकायला मिळेल. ते दिवस काही दूर नाहीत अशी परिस्थिती एकंदरीत आहे. कारण चेतनाशक्तीच्या मागे वैज्ञानिक आता लागलेले आहेत. म्हणून चेतनाशक्ती ही एक मोठी ऊर्जा आहे. जशा बाकीच्या ऊर्जा आहेत त्याप्रमाणे पृथ्वी एक ऊर्जा आहे,
वायू एक ऊर्जा, याला ऊर्जाच म्हणतो आपण, एनर्जी. त्यामुळं चेतनाशक्ती ही सुद्धा एक प्रचंड एनर्जी आहे आणि त्या एनर्जीचा असा भौतिकदृष्ट्या कुठेतरी संशोधन होऊन विकल्प पैदा होईल अशी एकतरी शक्यता वाटते. बुद्धाने या बाबतीमध्ये वेगळं सांगितलेलं आहे. तुम्ही यंत्र निर्माण करा, नका करू, तो भाग वेगळा आहे. बुद्धाला त्या यंत्राशी काही घेणं देणं नाही. बुद्धाला एक यंत्र चांगलं माहीत आहे, ते म्हणजे तुमच्या मनाचंच यंत्र. हेच यंत्र इतकं पॉवरफुल आहे की त्याचा तुम्ही या पद्धतीनं वापर करू शकता. मनाचा वापर करून तुम्ही त्या अज्ञात गोष्टींच्या संपर्कात येऊ शकता. आणि म्हणून मन ज्याच्यामध्ये विज्ञान, चेतना, शक्ती प्रधान आहे, कॉन्शियसनेस प्रधान आहे, त्या कॉन्शियसनेसला जागृत करणं, त्याचा वापर करणं आणि सर्व काही जाणणं ही बुद्धानं सांगितलेली भूमिका आहे. ही सर्व काही जाणण्याची भूमिका हीच निर्वाणाची अवस्था आहे. तुम्ही जाणता आणि जाणता, तुम्हाला ते समजलं म्हणून नको ते कळल्यापासून तुम्ही मोकळे होता, म्हणून कायमचे सुखी राहता. तर ही जी जाणण्याची प्रक्रिया आहे तिची सुरुवात होते ध्यानापासून. ध्यानाशिवाय आपल्याला या मार्गात पुढे जाता येत नाही. आणि मग ध्यानाच्या अवस्था आहेत. प्रथम अवस्था, द्वितीय अवस्था, तृतीय अवस्था, चतुर्थ अवस्था, ज्याला रूप ध्यान म्हटलेलं आहे. आणि त्याच्यापुढे आणखी 4 अवस्था आहेत ज्याला अरूप ध्यान म्हटलेलं आहे. तर अशा ह्या 4 अवस्था आपली मानसिक शक्ती आहे, आपली चेतना शक्ती आहे, जी आपल्याला आत्ता जे जाणता येत नाही ते अज्ञात असणारं जाणण्यासाठी सक्षम होते. बुद्धिझमचा हा सर्वात महत्त्वाचा मुख्य विषय आहे की मनुष्य सक्षम होतो. हे सर्व अज्ञात आहे ते जाणण्यासाठी. आणि त्या अज्ञातामध्ये जे दुःखकारक आहे ते टाकून देण्यासाठी, जे सुखकारक आहे ते हे जतन करण्यासाठी त्याची ही जडणघडण बदलते. त्याची जडणघडण जी आहे, मेकअप जो आहे माणसाचा, मेकअप सारा बदलून जातो. आणि तेव्हा मनुष्य सर्व सुखानं जगू शकतो, सर्व दुःखातून मुक्त होऊ शकतो. त्यामुळं मेडिटेशनचं माध्यम आपला मेकअप बदलण्याचं माध्यम आहे. मेकअप हा इंग्लिश शब्द कळतो ना. आपली जडणघडण, मराठी जडणघडण म्हणतात. आता अनेक लोकांना नाही कळत जडणघडण. मेकअप म्हटल्यावरती कळतं बरोबर. त्यामुळे आता मराठी भाषा आपली सुधारली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर म्हणून मी ती सुधारित भाषा वापरण्याचा प्रयत्न करतो. माणसाचा मेकअप बदलला पाहिजे आणि मेकअप बदलणं त्याच्या हातामध्ये आहे, दुसरं कोणी करू शकत नाही. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की तूच आहे तुझा स्वामी, दुसरा कोणी तुझा स्वामी नाही. केलंच तर तूच करू शकतो स्वतःसाठी, दुसऱ्यासाठी काही करू शकत नाही. ही फार विलक्षण गोष्ट आहे. एकमेकाला मदत करणं, एकमेकाला सहाय्य करणं या वरवरच्या गोष्टी आहेत. पण एकमेकाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणणं हे शक्य नाही. परिवर्तन ज्याचं त्यालाच घडवता येतं. प्रत्येकाला आपलंच घडवता येतं, दुसऱ्याचं परिवर्तन तो घडवू शकत नाही. काही लक्षात आलं आपल्या? संपर्कच नाही, अधिकारच नाहीत. मग ईश्वर काही सर्व काही घडवतो, किती खोटेपणा आहे तो. सृष्टीचं तत्वच असं आहे ना की तुम्ही दुसऱ्याच्या बाबतीत काहीच करू शकत नाही. म्हणून ईश्वर सर्व सामर्थ्यवान आहे, तो सारं घडवतो, सुखदुःख देतो. किती भ्रम आहे, किती मोठा लक्षात घ्या तुमचा. काही लक्षात आपलं? हा भ्रम तोडण्यासाठी या देशाला बौद्ध बनण्याची गरज आहे. अशा मानसिक गुलामीमध्ये अडकलेला हा देश आहे. बौद्ध बनणं साधी गोष्ट नाही. बौद्धांना का कळत नाही याचं एवढं महत्त्वाला काही कळत नाही. त्यांनी अगोदर त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. या पद्धतीनं स्वतः घडलं पाहिजे, समाज घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. इतकं प्रचंड कार्य त्यांच्या शिरावरती येताना त्याची जाणीवच नाही. बौद्ध बनायलाच लोक तयार नाहीत, हे समजायलाच तयार नाही. आणि मग मेडिटेशनवरती घोळ घालतात, वाद निर्माण करतात. आणि स्वतःला कळत नाही तर स्वतःचा हा गोंधळ, स्वतःचा संभ्रम हा दुसऱ्यांच्यामध्ये कशाला पेरता? त्यांची मनं भ्रमित कशाला करता?
काही लक्षात येतं आपलं? हे सत्कार्य आहे का? हे सेवाकार्य आहे का? कोणी सांगावं मला, हे सेवाकार्य आहे? बुद्धांना म्हणजे बाबासाहेबांनी विपස්සना नाकारली, असं हे सेवेचं काम आहे का प्रज्ञेचं काम आहे? काहीच नाही. माणसं नुसती वाहवत जातात त्याच्यामध्ये. काही लक्षात आलं आपल्या? तर भ्रम कसे निर्माण होतात आणि सत्यता कशी आहे हे जाणण्यासाठी आपल्याला पुन्हा आपल्या मनाचाच वापर केला पाहिजे. भ्रम मनच निर्माण करतं, सत्यतेपर्यंत मनच जाऊ शकतं. म्हणून बुद्धाची भाषा आहे, तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. नको त्या देवळामध्ये शोधायला गेला, जागा चुकला. नको ते कर्मकांड करायला लागला, जागा चुकला. नको त्या कल्पनेत अडकला, जागा चुकला. काही लक्षात आलं आपल्याला? त्यामुळं आज मनुष्य जात जी आहे ही अशी जागा चुकलेली जात आहे, बहकलेली आहे. ह्या बहकलेल्या लोकांना परत जागेवरती यायचं असेल तर बुद्धाच्या मार्गानंच केलं पाहिजे. आणि बुद्धाच्या मार्गानं जायचं तर स्वतःच्या मनाची जडणघडण केली पाहिजे. स्वतःच्या मनाची जडणघडण करायची असेल तर ध्यान साधनेपासून सुरुवात केली पाहिजे, त्याला दुसरा पर्याय नाही. आणि ध्यान साधनेपासून सुरुवात करायची तर अगोदर शील पाळलं पाहिजे, काही व्यावहारिक मर्यादा पाळल्या पाहिजेत, काही मर्यादित शिस्त पाळली पाहिजे. त्याशिवाय तिकडेसुद्धा पुढे जाता येत नाही. तर असा हा बुद्धाचा धम्म जो आहे, शील समाधी प्रज्ञा ह्या 3 शब्दामध्ये सांगितलं होतं. काही लक्षात येतं आपल्याला? शिलापासूनच सुरुवात होते. शिलाचा विचार नाही केला आपण समाधी करू शकत नाही, ध्यान साधना करू शकत नाही. ध्यान साधना नाही केली तर जे बुद्धानं सत्य आकलन केलेलं आहे, जाणलेलं आहे, ज्याला प्रज्ञा म्हटलेलं आहे, ती ताकद आपल्यामध्ये येत नाही हे सत्य जाणण्याची. थोडक्यामध्ये माणसाचा विकास होणं शक्य नाही जर तो बुद्धाच्या शील समाधी प्रज्ञा या मार्गानं गेला नाही तर त्याचा कुठलाही विकास शक्य नाही, त्याचं कुठलंही भलेपण चांगलेपण शक्य नाही, त्याच्या जीवनामध्ये काहीही उत्तम घडण्याची शक्यता नाही. तर मला वाटतं आपण इथेच थांबूया आणि पुढच्या वेळेस आपण ध्यानाच्या अवस्था काय आहेत त्याकडे थोडंसं लक्ष देऊ. कारण त्या ध्यानाच्या अवस्थेकडे लक्ष दिल्याशिवाय पुढचं जे प्रकरण आहे बाबासाहेबांनी लिहिलेलं, पुनर्जन्म कोणाचा, हे आपल्याला कळणार नाही. म्हणून ध्यानाची अवस्था आपण पुढच्या वेळेस लक्षात घेऊया. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. जय भीम.